नमस्कार. श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. ज्या ऋग्वेदातील ऋचा ऋषिकांनी रचल्या त्या स्त्रिया आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतात, तर त्याच स्त्री परंपरेतील आज वर्तमानातील स्त्री अपराधी आणि लज्जित का? तिनेही सन्मानाने जगावं, तिला असं खूप सारं म्हणावं असं त्याच्या मनात आलं. परंतु मनात आलं अगोदर पित्याचं पत्र वाचावं. त्याने भोजन संपवलं, परंतु सारी मंडळी असल्याने लगेच जाता आलं नाही. शंकरने हाती जलपात्र भरून घेतलं होतं. सगळ्यात शेवटी विशिष्ठा देवी बाहेर आली. वत्सा, तू आल्यापासून बोलता आलं नाही, खूप बोलायचंय. तुझा आता संध्यावंदनाचा समय झाला आहे. कार्य आटोपून घे, मग बोलूया. मातेचा स्वर स्निग्ध तरीही दूरस्थ वाटत होता. कुठून तरी शब्द फुलून येत नव्हते. एकाकी राहण्याचा परिणाम असावा. आता आपण तिची सेवा करू आणि आनंद देऊ, ह्या विचारांनी त्याला समाधान वाटलं. सायंकालीन अर्चना आटोपल्यावर तो चरणाशी येऊन बसला. म्हणाला, माते, कोणती व्यथा तुझ्या मनी मानसी आहे? वत्सा, हे आनंदाश्रू आहे, प्रगटपणे म्हणाली आणि मनात म्हणाली, आता याचं यश पाहायला, त्याला आशीर्वाद द्यायला त्याचे पिता हवे होते. त्यांना आपल्या पुत्राचं कौतुक करण्याला शब्द अपुरे पडले असते. माते, आता तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. सत्य बोलतोस ना? आत्ता तरी हे पूर्ण सत्य आहे. मला आज तुला सुचवायचं होतं, तू आता गृहस्थाश्रम स्वीकारावा. सुमतीसारखी कन्या एखादं जीवन तुझं परिपूर्ण करतील. माते, आत्ता त्याचा विचार कशाला? मी तुला गुरुकुलातील माझे बंधू, माझे आचार्य त्यांच्याबद्दल सांगतो, चालेल ना? तशीही ती मला भगिनी समान आहे. संपूर्ण रात्र कधी संपली, ब्रह्ममुहूर्त कधी झाला, कळलंच नाही. शंकर म्हणाला, माते, 3 वर्षांच्या कथा अशा कितीतरी रात्री जागून सांगाव्या लागतील. वस्तुतः या कथा म्हणजे जगण्याचा वस्तुपाठ होता. तो सुरम्य काळ माझ्याच काय, कुणाच्याही जीवनातून उणा होऊ शकत नाही. अद्याप तुझ्या संबंधी तर मी काहीच विचारलं नाही. पुत्रा, स्वतःच्या माझ्या कथा आता तुझ्यासह सुरू होतील. माझ्या जीवनातला एक कथानायक काळाच्या पडद्याआड गेलाय. आता तिचे नेत्र भरून आले. शंकरने आईच्या स्कंधावर हात ठेवला. तिचा हात दृढ धरून म्हणाला, आता नकोस काळजी करू. आई म्हणाली, आता सावरलंय मी. नकळत कधीतरी मन आकाश भरून येतं. जा वत्सा, तुझी नित्यकर्म करायला प्रस्तुत हो. मातेने म्हटल्याच त्याला पित्याच्या पत्राची पुन्हा एकदा तीव्रतेने आठवण आली. आज ते भोजपत्र आणायचं असा निर्धार करून तो पूर्णा नदीच्या स्नानाकडे निघाला. पूर्व क्षितिजावर हळुवार पावलांनी उषा येत होती. तिच्या पावलांच्या केशरी मुद्रा आकाशव्यापी होत्या. तिने परिधान केलेल्या रंगरंगी मृदुतर वस्त्रांचे रंग आसमंतात झळकत होते. शंकर नित्याप्रमाणे हे रंग मनात साठवत चालला होता. त्याच्या मनात आलं, नित्य येणारी ही लावण्यवती उषा, प्रगल्भ माध्यान्ह, सायंकालीन रेशमी वस्त्र ल्यालेली संध्या आपल्याला नित्य मोह घालते. निसर्गाच्या लावण्याने आपण मोहित होतो. पूर्णा नदीच्या प्रवाहित होण्यावर आपण मुग्ध होतो. रानातील गंध घेऊन येणारा समीर, उमलत्या हसऱ्या कलिका, पक्ष्यांचा कलरव, सारे सारे आपणाला प्रिय आहे. नित्य नैमित्तिक कार्य संपता संपता माध्यान्ह झाली. कार्तिक महिन्यात रविराज तसे हळुवार आणि कोमल झाले होते. हळुवारपणे शंकर पाहत होता. आता त्याला अचानक अनिवार्य ओढ निर्माण झाली त्या भोजपत्रावर काय लिहिलंय हे बघण्याची, वाचण्याची. तो धावतच वृक्षाकडे निघाला. वर्षाधारांच्या 3 वर्षांच्या काळातही ते भोजपत्र वृक्षाने सुरक्षित ठेवलं होतं. तो वृक्षाच्या खाली हरित तृणांच्या वासनावर बसला व पत्र वाचू लागला. वत्सा शंकर, माझ्या प्रिय पुत्रा, माझ्या जीवनातल्या सर्व पुण्यकर्माचं दान करीत मला सांगताना दुःख होतंय की त्यांनी आपले आणि विशिष्ठा देवींचे वंशसंबंध, विवाहानंतरचं वृत्त, पुत्र न झाल्याने समाजाला ज्ञानदान करताना पुत्रसुखाची अनुभूती घेणं, नंतर झालेला स्वप्नातील साक्षात्कार, सांध्य पर्वात पुनश्च झालेली वैवाहिक जीवनाची व्रतस्थ सुरुवात, हे सारं सारं लिहिलं होतं. त्यानंतर लिहिलं, त्या दिवशी वत्सा, मला प्रत्यक्ष शिवशंकर स्वप्नात दिसले. जे घडलं ते भीषण सत्य तर नसेल ना, या भयाने मी चिंताग्रस्त झालो. प्रातःकालीन स्वप्न निष्प्रभ होत नाही. पहिल्या स्वप्नाने कार्यप्रवृत्त झालो, जीवनाकडे वळून पाहिलं आणि आता
स्वतःच स्वतःच्या शब्दात अडकलो. शिवशंकरांनी विचारलं, तुला पुत्र हवा तो सर्वज्ञ असल्यास अल्पायुषी असेल आणि सर्वसामान्य असेल तर तो दीर्घायुषी होईल. मला पुत्र हवा होता, तोही सर्वज्ञ. मी होकार दिला. वत्सा, तो होकार कोणत्या मार्गाने तीर जाऊन उरी लागणार हे अगदी अनिश्चित होतं. मी सहज विचारलं, शिवशंकरा, माझ्या पुत्राचं आयुर्मान किती असेल? 8 वर्षे. आणि मी? शंकरने ते पत्र वाचलं आणि त्याच्या लक्षात आलं की सध्या आपलं 8वं वर्ष जवळजवळ संपत आलंय. काही मास शेष आहेत. आपला मृत्यू काहीच अंतरावर आहे. ते सांगण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. मातेच्या व्यथा वेदना पाहणं असंभव आहे. ईश्वरा, मी मृत्यू अवश्य स्वीकारीन, परंतु माता आता कुठे आनंदित झालेली आहे. तिला दुःख होईल. तिला यातलं काही सुद्धा न सांगण्याचं बळ मला दे. मी तू दिलेला मृत्यू आनंदाने स्वीकारीन, परंतु मला सहज जगण्याचं सामर्थ्य दे. माझ्या मुखावर तुझा कुठलाही संकेत दिसायला नको. उद्यापासून मी ज्ञानदानाचं कार्य सुरू करतोय. त्यात तुझा आठवही नको. तू ये, अवश्य ये. परंतु येण्याच्या दिवसापर्यंत मला तुझ्या पावलांचा नादही नकोय. तेवढं करा मृत्यूदेवा. शिवशंकरा, तेवढंच करा. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. शंकरने मनात शिवशंकराला विनंती केली. दृढनिश्चयाने उठला. पुढे शिवगुरूंनी त्याला असंख्य असंख्य आशीर्वाद देत आपलं उरलेलं आयुष्य त्याला द्यावं अशी शिवशंकराला प्रार्थना केली होती. त्याने ते भोजपत्र फाडून टाकलं. आता नवजीवन मृत्यूकडे नेणारं, तरीही आनंदी उत्साही, असत्य तरीही सत्य. तो आपल्या कुटीकडे निघाला. त्याचं मन निर्भय दृढसंकल्पी होतं. मातेशी बोलताना मात्र कोमल होऊन चालणार नव्हतं. त्याच्या मनात आता दृढ निर्धार होता. त्याच्या चालणाऱ्या पावलांतून तो जाणवत होता. वत्सांनो, मी विगत 2 मासांपासून तुम्हाला 18 पुराणांची, काही उपनिषदांचा प्राथमिक परिचय करून दिला आहे. वाटलं होतं त्यापेक्षा अधिक तुम्ही जागृत आणि समंजस आहात. आता प्रश्न विचारतो, 18 पुराणांची नावं सांगता येतील? आचार्य, मी सांगू शकेन. सतेज श्यामल वर्णाचा बालकृष्ण म्हणाला. तसं आचार्य शंकरला आश्चर्य वाटलं. विष्णूशास्त्री जेव्हा कालटी परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना घेऊन 2 मासापूर्वी एका प्रातःकाली आले होते, तेव्हा हा बालकृष्ण अपंग आणि दुर्बल मनस्क होता. ह्याला कसलीही उमज नाही. हा कसा शिकू शकेल असं आचार्य शंकरला वाटलं होतं. 2 मासात बालकृष्णाकडे अनेकदा लक्ष गेलं, परंतु तो आपल्यातच मग्न वाटत होता. आज त्याचे शब्द ऐकल्यावर सारे शिष्यही चकित झाले. सांगू आचार्य? आचार्य शंकर भानावर आले. अवश्य सांग बालकृष्णा. ही 18 पुराणं वेदव्यास यांनी रचली आहेत. त्यात ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, श्रीमद भागवत, मार्कंडेय पुराण, वराह पुराण, अग्निपुराण, भविष्य, वैवर्त, स्कंद, लिंग, वामन, शिव, नारदीय पुराण, शिवाय मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड पुराणही आहेत. काहींच्या मते ही पुराणं व्यासानंतरच्या काळात कधी कधी निर्माण झाली आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने पुराणाचं लक्ष सांगताना म्हणाले आहे, नावावरूनच आतल्या विषयाची कल्पना स्पष्ट व्हावी. सृष्टी, प्रलय, सूर्य, चंद्र अशांचे वंशक्रम, 14 मनूचा अधिकार, चंद्र सूर्या वंशाचे क्षात्र तेजाचे वर्णन, गुणांचं वर्णन, 5 लक्षणं या पुराणात अवश्य पाहावीत. उपपुराणात ही 5 लक्षणं असायला हवीत. महापुराणात सृष्टी, स्थिती, प्रलय, पालन, विकास, वासना, वर्णन, 14 मनूंच्या प्रत्येकाचं नामसंकीर्तन, मोक्ष निरूपण, श्रीहरीचं गुणकीर्तन अशी 10 लक्षणं असायला हवीत. आचार्य, मी योग्य कथन करतोय ना? आचार्य शंकर स्वतः उठून त्याच्याजवळ गेले. त्याच्या वयाच्या दुप्पट असलेल्या त्या शिष्याला म्हणाले, खरोखरीच बालकृष्णा, हा वेदवाणीचा प्रभाव तुझ्या वाणीवर आहे. प्रत्यक्ष ईश्वरानेच तुझ्याविषयी आम्हा सर्वांचा अपसमज आणि संभ्रम दूर केला. धन्य आहे तुझी. उद्याचा तू महापंडित असशील. काय सांगावं? असं होईल आचार्य? का नाही होणार? अभ्यास योगे युक्तेन चेतसा नान्यगामिना असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून नाही त्याची अनुभूती घ्यायची. आपल्याला त्याचा प्रत्यय येतो म्हणून आपण म्हणतो. आता आपण उपनिषदांकडे वळू.
18 पुराणांबद्दल तुम्ही सर्वांनी नीट अभ्यासला आहे असं मी समजतो. शंका निरसन मी करीनच. आपण पुन्हा नाही का हे सारं विस्तृत स्वरूपात सांगणार? सोमदेवने विचारलं. मी प्रथमच सांगितलं की हा विषयाचा प्राथमिक परिचय. सदाचार, संस्कार, संस्कृती, जीवन, दृष्टी, निसर्ग, ईश्वर इत्यादी अनेक अनेक विषय आहेत की जे आपल्याला शिकायचे आहेत. आज उपनिषद म्हणजे काय त्याचा प्राथमिक परिचय करून घेऊ. आचार्य शंकरला पत्र वाचल्यापासून समोरचा मृत्यूचा निराकार मार्ग दिसू लागला होता. तो केव्हा येईल त्या मार्गावरून घेऊन जाईल असं त्याला वाटलं होतं. वय केवळ 8 वर्ष. इतकं अल्प आयुष्य. सर्वज्ञ झालो तरी लाभ कोणाचा? ना स्वतःचा ना समाजाचा. शिवगुरूंनी अल्पायुषी सर्वज्ञ पुत्र मान्य केलं, परंतु इतकं अल्पायुष्य द्यावं वारंवार विचार करूनही प्रश्न सुटत नव्हता. तरीही तेवढ्या काळात अधिकाधिक ज्ञान शिष्यांना द्यावं याचा प्रयत्न होता. त्यांनी आपलं लक्ष उपनिषदांवर केंद्रित केलं. तो म्हणाला, सद धातूला उप अधिक नि हे उपसर्ग लागून उपनिषद हा शब्द सिद्ध झाला आहे. अत्यंत भक्तिभावाने शिष्याने गुरुजवळ बसून परमार्थ विद्या शिकणे, संपादन करणे ही उपनिषद क्रिया आहे. एकूण 108 उपनिषद आहेत. त्यात 10 उपनिषद महत्त्वाची आहेत. ईश केन कठ, प्रश्न मुंडक, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक या सर्वच उपनिषदांचा प्रमुख विषय हा धर्माशी, सृष्टीशी, आत्म्याशी आणि परमात्म्याशी आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत मानवाचं स्थान महत्त्वाचं आहे. त्याचा नित्य निसर्गाशी संबंध येत असतो. त्यामुळे ईश्वर निर्मितीशी परस्पर संबंध सर्व वेद, पुराण, उपनिषद ह्यात आहे. निर्मात्याच्या स्तवन, त्याच्या ठाई विनम्र ऋणी राहणं हेच सर्वांचं सार आहे. उपकारकर्त्याची जाणीव, उपकारकर्त्याचं ऋण देण्याचा किंचित प्रयत्न हाही त्यामागचा हेतू आहे. मानवाची गुणवैशिष्ट्य सांगताना चारित्र्य निर्माण करणारे महापुरुषही स्तुतीस पात्र ठरतात, आदर्श ठरतात. ह्या वाचनाने आपण केवळ ज्ञानसमृद्ध न होता आपली दिनचर्या स्थापित करताना कुणावर श्रद्धा, कुणाचा आदर तर कुणाचा आदर्श मानावा हेही ध्यानात येतं. आता ऐतरेय उपनिषद घेतलं तर त्यात सृष्टीच्या निर्मात्याविषयी सांगितलं आहे. ब्रह्मापासून विश्व आणि मनुष्य ह्याचं अत्युच्च व्यक्त रूप आहे. वामदेवांच्या 3 जन्मांची मीमांसा, त्याचे तत्वज्ञान, जीवनविषयक विचार त्यात आहेत. ह्याशिवाय अद्वैत तत्वज्ञानाची मांडणी आहे. आता अद्वैत म्हणजे काय हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत बालकृष्ण म्हणाला, द्वैत नसणे म्हणजे अद्वैत. सारे शिष्यगण मनसोक्त हसले. त्यावर आचार्य शंकर म्हणाले, बालकृष्ण बोलला ते सत्य आहे. द्वैत नसणे म्हणजे अद्वैत. मग बालकृष्णा, द्वैत म्हणजे काय हे आता आपण उद्या पाहू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.